हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आता आपण डिझाईन ऑफ स्प्रिंगचा जो प्रॉब्लेमसाठी लागणारा जो बेसिक पार्ट्स आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्यानं टर्मिनॉलॉजी ऑफ हेलिकल स्प्रिंग, आपण सुरुवातीला जे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स ऑफ द स्प्रिंग किंवा क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग डिस्कस केले, त्याच्यामध्ये तुमच्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं फक्त हेलिकल स्प्रिंगचं डिझाईन तुम्हाला आहे. तर त्याची टर्मिनॉलॉजी आता आपण डिस्कस करूया. हा जो पार्ट आहे तो प्रॉब्लेमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याच्या डेफिनेशन ज्या वेगवेगळ्या आपण डिस्कस करणार आहेत त्याच्यावरती बऱ्याच वेळा 4 मार्काचा क्वेश्चन येत असतो. तर आपण एक वन बाय वन ते बघत जाऊया. तर इथे तुम्हाला स्प्रिंगचा क्रॉस सेक्शन दिसतोय आणि ह्या वेगवेगळ्या स्प्रिंगच्या कॉइल्स आहेत. ही एक आहे कॉईल, दुसरी, तिसरी, चौथी, अशा स्प्रिंगच्या 4 कॉईल तुम्हाला दिसतोय. हा स्प्रिंगचा ऍक्सिस आहे. हा स्प्रिंगचा ऍक्सिस दिसतोय तुम्हाला. आता याच्यामध्ये आपण टर्मिनॉलॉजी जर बघितली तर सुरुवातीला जसं डिस्कस केलं होतं आपण की स्प्रिंग बनवायची असेल तर आपण एक स्टील वायर घेतो आणि त्या वायरला आपण हेलिक्स अँगलमध्ये त्याला कंटिन्युअसली बेंड करत जातो आणि तुम्हाला स्प्रिंग मिळतात. तर त्याचप्रमाणे हा जो स्मॉल डी दिसतोय हा स्प्रिंगचा काय आहे, वायर डायमीटर. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये यांनी कसं म्हणलेलं आहे, स्प्रिंग मेड फ्रॉम द वायर अँड इट्स डायमीटर इज नोन ॲज वायर डायमीटर. स्प्रिंग ही वायर पासून बनलेली आहे, त्याच्या डायमीटरला वायर डायमीटर असं म्हणायचं. आणि ते आपण डिनोट करत असताना स्मॉल डी ने डिनोट करणार आहोत. ह्याचे नोटेशन खूप महत्वाचे आहेत. तर स्मॉल डी हा त्याचा वायर डायमीटर झाला. बाकीचे अजून सगळे डायमेन्शन आपण डिस्कस करत जाऊया. आता जर आपण बघितलं तर स्प्रिंगचा ऍक्सिस होता, तर इथं जर ह्या ऍक्सिस पासून हे बघितलं तर इथं बघा हा जो डायमीटर दिसतोय इथून इथपर्यंतचा, तर आता आपण कॅपिटल डी वापरणार आहे स्प्रिंगचे डायमीटर शो करण्यासाठी. आणि हा आतल्या साईडला आहे तर त्याच्यामुळे त्याला सफिक्स आपण लावू आय, तर त्याला म्हणायचं इनर डायमीटर ऑफ द स्प्रिंग. नंतर इथं बघितलं तर हा बाहेरचा आहे, एक्स्ट्रीम आहे बाहेर, तर याला म्हणायचं आउटर डायमीटर ऑफ द स्प्रिंग. तर याप्रमाणे आपल्याला बघा आता टोटल 3 डायमीटर्स आपल्याला मिळाले. स्मॉल डी वायर डायमीटर, कॅपिटल डी आय हा इनर डायमीटर आणि डीओ हा आउटर डायमीटर. आता आपल्याला ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करत असतो तर जनरली आपल्याला मीन डायमीटर लागत असतो. तर इथं जर बघितलं तर हा इनर डायमीटर आहे, इथून इथपर्यंत जर डिस्टन्स घेतलं तर आउटर डायमीटर आहे, आणि मीन जर घेतलं तर बरोबर आपल्याला ह्याचा सेंटर घ्यावा लागेल. तर मीन डायमीटर आपण स्मॉल कॅपिटल डी न डिनोट करणार आहोत. तर ह्याच्याप्रमाणे 4 डायमीटर्स बघा कुठले कुठले झाले. तर स्मॉल डी इज वायर डायमीटर, डी आय इज इनसाइड डायमीटर, डीओ इज आउटसाइड डायमीटर आणि स्मॉल डी इज मीन कॉइल डायमीटर किंवा मीन डायमीटर. आता मीन काढत असताना आपल्याला ह्याचा मीन फॉर्म्युला कसा घ्यायचा आहे, तर मीन आपण बेसिकली कसं काढतो, तर डीओ आउटसाइड डायमीटर आणि डी आय ह्या दोघांची बेरीज डिवाइडेड बाय 2. तर बघा त्याचा फॉर्म्युला येईल. दोन त्याचे फॉर्म्युले, त्यातला पहिला फॉर्म्युला आता आपण डिस्कस केला. तर डी मीन डायमीटर इज इक्वल्स टू डीओ प्लस डी आय अपॉन 2, म्हणजेच आउटसाइड डायमीटर प्लस इनसाइड डायमीटर डिवाइडेड बाय 2 हा एक फॉर्म्युला असेल. अजून एक थोडं इथं लॉजिकली बघितलं आपण तर आता आपल्याला समजा की मीन कॉल डायमीटर इथं आपण जो आहे हा इनसाइड डायमीटर बरोबर आहे, इथं मीन डायमीटर येईल आणि इथं आउटसाइड डायमीटर येईल. तर मला काय करायचं, मीन डायमीटर काढायचं आहे. मग तुम्ही जर मोठ्या डायमीटर मधनं म्हणजे बाहेरच्या डायमीटर मधनं जर एवढे तुम्ही मायनस केलं तर हे काय आहे बघा, हे तुम्हाला काय दिसेल, जो तुमचा वायर डायमीटर त्याची रेडियस आहे. मग इथून तुम्ही स्मॉल आर मायनस केलं आणि तसंच ह्या साईडनं पण इथून तुम्ही स्मॉल आर मायनस केलं तर आर प्लस आर हे 2R म्हणजे ह्या डायमीटर इतकं होईल. म्हणून जर आपल्याला इथून इथपर्यंत यायचं असेल म्हणजेच आउटसाइड डायमीटर पासून मीन कॉइल डायमीटर पर्यंत यायचं असेल, म्हणजे बघा मीन कॉइल डायमीटर काढत असताना मी काय करतोय, आउटसाइड डायमीटर म्हणजे डीओ मधनं डी मायनस करतोय, डी हा स्मॉल डी मायनस करतोय म्हणजे तो वायर डायमीटर आहे. तर याचे तुम्हाला हे दोन फॉर्म्युले मिळाले. दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना उपयोगी येणार आहे. तर ह्याचे अजून थोडे पुढचा पार्ट डिस्कस करत जाऊया. आता याच्यामध्ये बघा आता आपण 2 डायमीटर डिस्कस केले. तर पुढचा एक खूप महत्वाची डेफिनेशन आहे, बऱ्याच वेळा ही डेफिनेशन विचारलेली आहे. आता आपण डिस्कस केलं होतं की कॅपिटल डी म्हणजे काय बघा, कॅपिटल डी इज अ मीन कॉइल डायमीटर आणि स्मॉल डी इज अ वायर डायमीटर. जर मी ह्या दोघांचा रेशो घेतला, रेशो ऑफ मीन कॉइल डायमीटर टू द वायर डायमीटर, हा जो रेशो असेल त्यालाच आपण म्हणत असतो स्प्रिंग इंडेक्स आणि तो आपण सी न डिनोट करत असतो. तर बघा आपण डेफिनेशन कशा पद्धतीने म्हणू शकतो, तर डेफिनेशन आपण कसं घेतलेलं आहे बघा, इट इज डिफाईन ॲज रेशो ऑफ मीन कॉइल डायमीटर टू द वायर डायमीटर इज नोन ॲज स्प्रिंग इंडेक्स आणि तो आपण सी न डिनोट करतो. मॅथमॅटिकली आपण त्याला कशा पद्धतीनं घेतोय बघा, सी इज इक्वल्स टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता जर बघितलं तर डी हा पण डायमीटर आहे, स्मॉल डी पण हा पण डायमीटर आहे, दोघं पण मध्ये असणार आहे, त्याच्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. तर आपण काय म्हणलो बघा, ॲज इट इज द रेशो ऑफ सेम क्वांटिटी सो इट हॅज नो युनिट. नंतर याची जी जनरल व्हॅल्यू आहे, स्प्रिंग इंडेक्सची जनरल व्हॅल्यू ही 5 ते 10 ह्या दरम्यान असणार आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला स्प्रिंग इंडेक्सची व्हॅल्यू देतील
किंवा स्प्रिंग इंडेक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी डी आणि स्मॉल डी पण देतील, त्यावेळी आपण सीची व्हॅल्यू काढायचं. पण काही वेळा तुम्हाला ऍझ्युम करायला लागलंच तर ऍझ्युम करताना मात्र तुम्ही ह्या रेंजमध्ये ऍझ्युम करायचं आहे. कुठलीही वेगळ्या पद्धतीचा नंबर घेण्यापेक्षा 5 ते 10 या दरम्यानची व्हॅल्यू तुम्ही स्प्रिंग इंडेक्सला ऍझ्युम करायचे.